चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण जमलो आहोत आता. प्राणायाम वर्ग नुकताच झाला मोफत आपला 15 दिवसाचा. आता मोफतच हा कार्यक्रम चाललाय नक्षत्रांचा. तर आज डॉक्टर स्मिता वरांडे मॅडम घेणार आहेत मृगशीर्ष नक्षत्र, धनिष्ठा आणि रोहिणी नक्षत्र. तर ह्या 3 नक्षत्रांबद्दल ते सांगतील. तर माझं मी सांगून ठेवते तुम्हाला बघा कितपत खरं आहे, काय टॅली होतंय, काय नाही होत आणि मग मी अशी का? असं काही बघू शकता तुम्ही. पण हे लग्न राशीप्रमाणे आहे. जनरली आपण नक्षत्र बघतो, चंद्र राशीप्रमाणे बघतो. पण मी तुम्हाला तिन्ही राशीप्रमाणे बघा म्हटलेलं आहे. चंद्र राशी, सूर्य राशी आणि लग्न राशी. तर माझा जो असेंडंट आहे, लग्न राशी. तर त्या लग्न राशीप्रमाणे माझं मृगशीर्ष नक्षत्र आहे, दुसरं चरण आणि माझ्या मुलाचं धनिष्ठा नक्षत्र आहे चरण तिसरा. आता चरणावाईज आपण सांगणार नाहीये. पण कोणाला ज्योतिषाचा अभ्यास करतायत त्यांना अभ्यास करायचा असेल तर बघा. हर्षलला तुम्ही बघितलं असेल. त्याचे गुण काहींना माहिती आहेत आपल्या ग्रुपमध्ये. सगळ्यात महत्वाचं मला स्मिता मॅडमना धन्यवाद द्यायचे कारण स्मिता मॅडम प्रॉपर ज्योतिषाचार्य आहेत. डॉक्टरेट केलेलं आहे याच्यात आणि अत्यंत बिझी असतात. आणि आता त्यांच्याच वहिनी भोसले, डॉक्टर स्मिता भोसले काय लिहिलंय? धनिष्ठा. ठीक आहे. तुम्ही टाकून ठेवा चॅट बॉक्समध्ये. मग आपण सगळ्यांनी ते बघायचेत. आपल्याला माहिती आहेत एकमेकांचे गुण. तर याच्यामध्ये उद्या पण घेणार आहेत मॅडमच्या बहिणीच आहेत डॉक्टर भोसले. अ, काय हो मॅडम त्यांचं नाव? स्नेहल. स्नेहल भोसले. तर या उद्या घेणार आहेत. त्या पण प्रॉपर ज्योतिषचार्य आहेत आणि कन्सल्टन्सी देतात. तर तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल, तर मोफत कोणी अपेक्षा करू नये. प्रॉपर पद्धतीने जा सगळ्यांनी. एवढंच मला सांगायचं आहे. आणि जे कोणी घेणार आहेत चार्जेस ते थोडे नेहमी इतर क्लायंटला घेतात त्यापेक्षा आपले ग्रुप मधले म्हणून थोडंफार कमी करा. तर तुम्ही महत्वाचं मला असं सांगायचंय आज मी एवढा वेळात वेळ काढून पहाटे आपलं ध्यान झाल्यावर 1 तास बसून हे सगळं माझं, मुलाचं, माझ्या मिस्टरांचं, चंद्र राशी, सूर्य राशी हे सगळा टेबल केलाय, लिहिलाय. मला जेवढा अभ्यास करता आला थोडाफार ते पण मी केला. का तर आपला उद्दिष्ट आहे संकल्प लिहायचे आहेत आपल्याला. आपल्यातले गुण जर आपल्याला कळत असतील या कार्यक्रमातून, तर आपला तो संकल्प आहे ना, की आपल्यामध्ये हा गुण आहे तर अजून मोठा प्रभावी करूयात. किंवा हा अवगुण आहे, हा वीकनेस आहे, तर तो थोडासा घालवायचा प्रयत्न करू. हे उद्दिष्ट आहे. मनोरंजनात्मक इथं यायचंच नाहीये कोणी. आणि सगळ्यांना एक प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची. ज्या दिवशी तुमचं सगळी तिन्ही नक्षत्र पूर्ण होतील, चंद्र राशी, सूर्य राशी, लग्न राशीप्रमाणे, त्यानंतर तुम्हाला लिहायचंय, की चंद्र राशीच्या नक्षत्राप्रमाणे तुम्हाला काय-काय खरं वाटलं. काय-काय तुम्हाला टॅली झालं, काय-काय नाही झालं. आता हे काही सगळ्यांनाच असं टॅली होईल असंही नाही. पण तुम्ही काय अभ्यास केला, की चंद्र राशीचं नक्षत्र कितपत सांगतंय, सूर्य राशीचं नक्षत्र कितपत सांगतंय आणि असेंडंटचं नक्षत्र कितपत सांगतंय. हे महत्वाचा नंबर 1 प्रश्न आहे. आणि नंबर 2 तुम्हाला जायचंय स्टार सीडकडं. सकाळी लगेच मी काढलं ते शोधून. की बाबा माझं मिथुन मृगशिरा म्हणजे स्टारसीड कुठले तर ओरायन आहे. आणि तुम्हाला माहितीये ओरायन स्टारसीड माझ्याकडे तो स्टोन पण आहे. चिंतामणी. जो ओरियन कनेक्शन दाखवला पण ऊर्जा चेक केली. तुम्हाला दाखवलं. आणि आज मी त्या ह्याच्या चिंतामणीचं बघितलं तर तो सहस्त्रार सगळा ऍक्टिव्हेट करतो. आणि ते घेऊन मी ध्यान करणार आहे या रविवारी. आपल्या सगळ्यांसाठी पौर्णिमेचं ध्यान. तर हे स्टारसीड कनेक्शनकडे जायचंय. आणि सगळं काही इथे कार्यक्रम घेणारे सांगतील असं नाही. हे एक मोटिव्हेशन तुम्हाला. तुमचं जाणून घ्या, नक्षत्र जाणून घ्या, स्टार किड्सचे कनेक्शन्स करा. तर चला मी जास्त वेळ घेत नाही. स्मिता मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही सुरू धन्यवाद करा मॅडम. कार्यक्रम. बोला म्हणजे मला तुम्हाला स्पॉटलाइट देता येईल. हो. थोडंसं बोललं ना. आवाज येतो व्यवस्थित? येतोय, येतोय. ओके. थोडंसं 1 मिनिट. हां, करा सुरू. नमस्ते मॅडम. अ, ह्या आपल्या म्हणजे पूर्ण ग्रुपला आणि मंगल मॅडमला धन्यवाद. आज इथं बोलण्याची संधी मिळाली आणि आजचा दिवस मला थोडंसं सांगायचंय. आज 25 तारीख आहे आणि आजचा दिवस गुरुवार आणि एकादशी आणि आत्ताच म्हणजे 4 वाजून 30 मिनिटांनंतर
विशाखा हे गुरुचंच नक्षत्र सुरू झालंय. आज गुरु म्हणजे मी गुरु आपले युनिव्हर्स मला देणार, मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. ही संधी मला दिलेली आहे. त्यामुळे मी आज येलो कलरचा ड्रेस घालूनच बसलेली आहे. तर मी देण्याचा प्रयत्न करणारे माझे गुरु माझ्याकडे म्हणजे बोलून घेणार आहेत. तर तुम्ही त्याचा मॅडम खूप छान 4:30 लाभ ला सुरू घ्या. झालंय नक्षत्र, बरोबर? हो, आणि 4:30ला 4 ला विशाखा कोणतं नक्षत्र. होतं? स्वाती होतं आधी. स्वाती संपूर्ण विशाखा हे गुरुचंच नक्षत्र सुरू झालं. बघा, हा म्हणजे योग आपला खूप सुंदर. कार्यक्रम पुढे गेला की नाही 4चा, कळलं ना? हो. सगळ्यांना का नाही. गेला, 4:30 नंतर आला. हां. आणि तर आत्ताच नेतायत, लग्न करून चालू आहे. नेतायत. वृश्चिक लग्न आणि अनुराधा म्हणजे परत वृश्चिक ही गुढतत्वाची रास आहे. आणि अनुराधा नक्षत्र आत्ता चालू आहे लग्नाचं म्हणजे आत्ताची कुंडली रिसेंट. म्हणजे अनुराधा परत शनी म्हणजे इथं कुठेतरी गूढ विद्येशी निगडीत सगळा भाग येणार आहे. तर ही मला युनिव्हर्सनी मॅडमनी छान एनर्जीनी मला हे काम करायची संधी दिलेली आहे. आणि ते माझ्याकडून करून घेत आहेत. तर मी जास्त बाकी काही हे करत नाही. माझी माहिती वगैरे सगळ्यांना माहिती आहे. आता मी बोलते जरा नक्षत्रच डायरेक्ट सुरू करूया आपण मॅडम. तर किती पहिली वर्ष गोष्ट हां. ज्योतिष प्रोफेशन आहे ते तरी सांगा तेवढं. मी वैदिक ॲस्ट्रोलॉजीमध्ये पीएचडी केली आहे. 2011 पासून मी ह्याच्यामध्ये आहे. गूढविद्येची खूप आवड. आणि माझे आजोबाई बघायचे तर माझी शनीची महादशा सुरू झाली की मी ह्याच्यामध्ये आले. आणि मी पॅशनेटच केलेलं आहे. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक काही असतं तेव्हा इंट्युइशन वाचासिद्धी लाईक धिस असं म्हणत नाही, पण टचवूड म्हणजे आहे काहीतरी कुठेतरी युनिव्हर्सची मर्जी असते. असं सगळं ते आहे योग माझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये. तर आज मला सांगायचंय की राशीविषयी बोलताना माझी पण स्वतः कुंभ रास आणि धनिष्ठा नक्षत्र 3रं चरण आहे. हो, कुंभ राशी शनीचीच आहे. आणि माझं लग्न आहे वृषभ आणि माझं हे नक्षत्र आहे मृगशीर्ष. वृषभेमध्ये 2 चरण, मिथुनेमध्ये 2 चरण अशा मृगशीर्ष विभागलेलं आहे. आणि माझी सिंह रास आहे ती पूर्वा फाल्गुनी म्हणजे रवी रास आहे ती सिंह आहे. आणि पूर्वा फाल्गुनी पण पूर्वा फाल्गुनी आपलं झालंय त्यामुळे मी रोहिणी सिलेक्ट केलं. तर आपण आता बोलूया की खूप लोकांच्या सगळ्या राशी ह्या सेम म्हणजे असतात. मी कुंभ राशीची आहे, मी मीन राशीची आहे. तरी पण लोकांचे स्वभाव का वेगळे असतात? तर ह्याला कारणीभूत आहे की त्यांचे असणारे नक्षत्र. आणि त्याच्यापेक्षा डीप जायचं म्हणलं तर ते चरण वाईज. पण आपण एवढं डीप जाणार नाही आहोत. मी रँडमली सांगते. तर आपण सगळ्यांनी आज रोहिणी, मृगशीर्ष आणि धनिष्ठा हे आपले म्हणजे सूर्यरास, चंद्ररास आणि लग्न राशीप्रमाणे बघून म्हणजे हे करूया. तर आपण सुरू करूया आज रोहिणी नक्षत्रापासून. रोहिणी नक्षत्राचे 4ही चरण हे वृषभ राशीमध्ये येतात. वृषभ रासच ही शुक्राची आहे. भौतिक सुखाची. त्याच्यात रोहिणी नक्षत्राचं म्हणजे जो हे आहे स्वामी तो चंद्र आहे. रोहिणी नक्षत्र हे म्हणजे स्वामी चंद्र असल्यामुळे आणि त्याची पृथ्वी तत्व आहे. त्याचा गण मनुष्य आहे, देवता ब्रह्म आहे आणि त्याचे दान आहे ते दूध आहे. बघा, इथं चंद्र हा मनाचा कारक आहे. कसे असतात हे लोक? एकदम सौम्य स्वभाव, कारण चंद्र हा भावनिक आहे, संवेदनशील, कुणालाही तोडून न बोलणारा. म्हणजे ह्यांचा आता पहिला एक आपण जे म्हणतो की कार्मिक हे काय घेऊन आलेत? म्हणजे सुजन से देवी म्हणजे काहीतरी त्यांचं म्हणजे भौतिक सुखाच्याकडेच हे जातात. तेच कॅरी फॉरवर्ड केलेलं असतं. म्हणजे पॉझेसिव्ह असतात. आणि तिथं कुठेतरी मागच्या जन्मात राहिलेलं हे इथं पूर्ण करायला आले असतात. म्हणजे उपभोग घेणारी, मिनिटा-मिनिटाला, क्षणाक्षणाला उपभोग घेणारे असे हे खूप संवेदनशील आणि हळवे असे हे लोक असतात. तर प्रवासाची आवड, लेखन, गप्पा मारणे, छान राहणे असे हे सगळे मटेरिअलिस्टिक असे खूप असतात हे लोक. त्यांना आपला म्हणजे सोल पर्पज म्हणजे जे म्हणतो तो कुठला तरी प्रेमाचा, आपुलकीचे भुकेलेले असतात ते असा. ते घेऊन आलेले असतात. तर त्यांना तेवढं म्हणजे एक हे मिळालं काय म्हणजे घरातून किंवा वातावरणात मिळालं ते खूप त्याच्यामध्ये यशस्वी होतात. परंतु आता इथं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यात आहे आपण स्वभाव सांगितला की कसं स्वभाव आहे. वैशिष्ट्य कसं ह्या नक्षत्रात जन्मलेले लोक टापटीप, स्वच्छताप्रिय, संगीताची आवड, छान राहणे, सामाजिक क्षेत्रात पण ह्यांना खूप वाव आहे सोशल. कारण एवढे त्यांच्याकडे आपुलकी आहे, चांगलं संवाद कौशल्य आहे. त्यामुळे लोकांना ते हवे-हवेसे वाटतात. पत्रिका पुढं आली आणि त्याचं नक्षत्र, चंद्र नक्षत्र जेव्हा मी बघते, की रोहिणी, तर मला ती व्यक्ती न बघता कळते, की हो छान आहे दिसायला. भले रंगाने काळी-सावळी असू दे, पण टिक-टॉक असा बांधा छान. रोहिणी नक्षत्र म्हणजे देखणा. असं त्याचं एक आहे. मुहूर्तशास्त्रात सुद्धा ह्या नक्षत्राला खूप चांगलं मानलं. म्हणजे नक्षत्र ज्या नक्षत्रावर मुंजी, बारसे
नवीन अलंकार खरेदी करणे, नवीन वस्त्र धारण करणे. स्थिर नक्षत्र आहे ना, म्हणजे पायाभरणी, घराची सुरुवात असे हे नक्षत्रात म्हणजे कामं केली जातात. मग आता ह्या लोकांनी कोणते व्यवसाय करावे? तर अर्थातच भौतिक सुखाकडे मटेरियलिस्टिक आहे ना हे. कारण वृषभेतलं शुक्र आणि नक्षत्र स्वामी चंद्र ह्याचं कॉम्बिनेशन चंद्र शुक्र तर अर्थातच. मग ह्यांनी हॉटेल व्यवसाय, लॉजिंग बोर्डिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर मधला मेकअपचा भाग हा सगळा त्यांच्याकडे म्हणजे येणार. आणि सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा म्हणजे मी म्हणलं ना सोशल असतात. तर कुठले तरी छान ओनर आणि एनजीओ वगैरे असतात ना त्यांचे मेन हे कारण चंद्र आहे ना हळवा आहे. आई म्हणून म्हणजे असं एक त्याचं हे आहे काम करतात. तर आता ह्या लोकांचे शरीराचे आजार किंवा रोग सांगण्याआधी आपण मोस्ट ऑफ इथे लेडीज जास्त आहोत. तर मी पर्टिक्युलर हे नक्षत्र लेडीज साठी कसं आहे तर हा आधी आपण भाग घेऊ आणि मग त्याचे आजार वगैरे बघूया. ओके. तर रोहिणी नक्षत्रातली स्त्री म्हणजे फुललेल्या बागेतला सुगंध, पौर्णिमेच्या रात्रीची चांदणी आणि आईच्या कुशीतली ऊब अशी संकल्पना आहे त्याची. म्हणजे किती मोहक आणि सुंदर काव्यात्मक कसं छान आहे ते. मग अर्थातच मागच्या जन्मी मी म्हणलं ना की ते कॅरी फॉरवर्ड करायला आलेले असतात. पण मग ते उपभोग घ्यायला आलेली अशी स्त्री. मग प्रेमाच्या शोधात सतत प्रेमाच्या शोधात असतात. पण ह्यांना असं मूड स्विंग पण होतात कारण चंद्र आहे. अमावस्या पौर्णिमेला बघा भरती ओटी तसे ह्यांचे मूड स्विंग होतात. म्हणून त्यांनी मनावर काम करायचंय. म्हणून आपण जे म्हणतो की मेडिटेशन करा, ध्यान हे करा. की मूड स्विंग का होतात? हा आपल्या पार्टनरवर किंवा ज्याच्यावर ते प्रेम करतात, मग स्त्री असो किंवा पुरुष, पण ही जास्त करून स्त्रियांसाठी हे नक्षत्र चांगले. कारण पुरुष जर भावूक झाला तर तो खूप संवेदनशील होतो. असा विषय आहे. पण असतात पुरुषही चांगले असतात असं काही नाहीये. पण सांगतेय. आणि रोमॅन्टिक छान छान राहणे, मिनिटात क्षणाक्षणात आनंद. म्हणजे असं काही नाही की पिझ्झा बर्गर हवाय. मला म्हणजे काय तो एक वडापाव आणला, पण मी बागेत फिरायला गेले आणि माझ्या नवऱ्याने मला गजर आणला. ओके. ह्यात सुद्धा सुख मानणार असं व्यक्तिमत्व. मुलांच्या बाबतीत पण अतिशय हळवी आई म्हणलं ना की ही आईच्या कुशीतली ऊब आहे. ती मुलांना खूप छान हे करते आणि हळवी असते, इमोशनल. खूप संवाद चांगले सांगतात. मित्र-मैत्रिणींच्या भूमिकात हे खूप चांगले असतात. कारण लिस्नर एक ऐकणाराही हवा ना, प्रत्येकाने बोललं तर ऐकणार कोण? हे खूप छान ऐकायला असतात. ऐकून घेणे, शांतपणे ऐकून घेणे हे फक्त ही व्यक्ती करू शकते. मग ह्यांनी काय करायचं? ते काय करतात आपल्या स्पाउसला म्हणजे जोडीदाराला केंद्रबिंदू मानतात, की नाही तू मला केलंच पाहिजे. इग्नोर करू नकोस. म्हणजे मी छान आज ड्रेस घातल्यानंतर त्याची तिची अपेक्षा राहते, की ड्रेस साडी माझी छान आहे तू म्हण. मग ह्याच्यावर त्यांचे मूड स्विंग होतात आणि असे डिस्टर्ब राहतात. मग आजार हा आधी मनाला होतो आणि मग शरीराला. ह्यांनी इथं काय काम करायचंय, की मन स्थिर ठेवायचं, की मी छानच आहे, छान राहते. नाही म्हणाला त्याचं हे आहे किंवा त्याला नसेल लक्षात आलं. आता तो वेगळा काहीतरी वेगळा ह्याचा असेल, तर हिने अशी अपेक्षा करू नये आणि जास्त पॉझेसिव्ह होऊ नका. नाहीतर हे असंच कॅरी फॉरवर्ड राहील. कुठेतरी आपल्याला त्या ब्रेक करायचं जर आपल्याला मोक्षाकडे किंवा अध्यात्म. म्हणून जास्तीत जास्त मेडिटेशन, ध्यान करणे. असं म्हणजे त्यांचे मूड स्विंग होणार. मुलांच्याकडून हीच अपेक्षा राहते. कारण ही आई आहे ना, खूप संवेदनशील. अति पदोपदी म्हणजे पडेल का मुलगा, धडेल का असं नाही. रडो-झडो त्याचं त्याच्यापाशी ना. तुम्ही जन्म दिलाय, कर्मने दिले ना, हे कळत नाही. ह्या लोकांना. मग अतिभावुकता, मित्र-मैत्रिणी सगळ्यांच्याच बाबतीत रिलेशन तुमचे नातेवाईक हे मग फायदा पण घेतात काही लोक. तर असं होऊ नाही द्यायचं आपण. म्हणून मग ह्या लोकांना होणारे आजारही तसेच असतात. थोडेसे त्यांना म्हणजे असे जर काय म्हणतो मनावरती परिणाम होणारे मग थोडेसे मायग्रेनचा त्रास होतो. तोंड येणे, उष्णतेचे विकार कारण ते दाबून ठेवतात. भावना ह्या दाबून राहतात त्यांच्या. त्या बाहेर येत नाहीत. तर ते दाबून ठेवलेले म्हणजे विकार जास्त वाढतात. तर ह्यांनी काय करायचं? आपल्या लहान मेंदूवर ह्याचा जास्त म्हणजे आपण म्हणतो ना ह्याच्या माइंडवर परिणाम म्हणजे बाहेरून जरी ही छान दिसणारी आनंद असेल तरी आतून कुठेतरी एक हे खतखतता एक हे असतो. तर हे त्यांनी सोडून द्यायचं. ओके. आणि मस्त त्यांनी एक वात्सल्याची मूर्ती असते. ती स्वतः हे करते, मुलांना छान घडवते. तर मुलांकडून ही कमी अपेक्षा कमी केल्या तर ही यशस्वी होऊ शकते. ओके. आता त्यांनी काय करायचं? आपल्याला आवडणारी कामं, छंद. मी समजा आज हां, बाबा माझं घर टिपटॉप, तिचं घर टिपटॉप छान असेल. पण मग तिने गिल्ट नाही फील करायचं, की मी कुठं मी छंद जोपास, गाणी म्हणायची, जायचं, फिरून यायचं मित्र. असे केले तर त्यांना त्याच्यामध्ये खूप छान म्हणजे हे करतील. नाहीतर मग घरात बसून आणि मग आयसोलेट राहतात. कुठेतरी मला कोणतरी इग्नोर करते अशी असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये राहते.
तर इथं हे काम करायचं, खूप छान मेडिटेशन करायचं, कारण चंद्र आहे, मनावर काम होतं, मूड स्विंग्स होऊन द्यायचे नाही, हे सगळं लक्षात ठेवायचं. तर हे होतं रोहिणी नक्षत्रातलं आपलं, मी रॅन्डमली सांगितलेलं आहे. बघा कुणाला कितपत हे वाटलं ते, आणि आपले अभिप्राय कळव. तर मॅडम लगेच मृगशीर्ष सुरू करू का, कारण 3 नक्षत्र व्हायची आपली. हो, करा करा. हो. आता दुसरं नक्षत्र मी म्हणलं मृगशीर्ष, हे पण वृषभेत पहिलं आणि दुसरं चरण असतंय, आणि मिथुन हे तिसरं चौथं. आता चरण वाईज आपण नाही घ्यायचंय. ओके. मग ह्याचं पण काय होतं, पहिले 2 चरण आहेत ते शुक्र, आणि दुसरे 2 चरण मंगळ, कारण वृषभ राशी शुक्राकडे किंवा ह्याच्याकडे जाते, आणि मिथुन राशी मंगळ आणि बुधाचं कॉम्बिनेशन राहतं. असा थोडासा फरक आहे. तरी ठीक आहे. ह्याची जी देवता आहे ती चंद्र आहे पहिल्या 2 चरणाची, आणि तिसऱ्या चौथ्याची मंगळ आहे. आता ह्यांचं आता बाकीचं जास्त काही सांगत नाही, कारण तिसऱ्या चौथ्या चरणामध्ये तुम्ही कन्फ्युज व्हाल. गण हा देव आहे, आणि इकडचा जो हे दोघांचाही देवगणामध्ये होतं, पण जास्त गण वगैरे काही बघायला नको. ही व्यक्ती कशी असते. आता पहिली गोष्ट, मृगशीर्ष नक्षत्र म्हणजे हरिणी. पहिलीच हे की काय घेऊन आले, तुझंच आहे तुझ्यापाशी आणि का शोधीसी बाहेर. म्हणजे हा कस्तुरी, म्हणजे कस्तुरी मृगच्या पोटातच कस्तुरी लपलेली आहे. तर ही लोक ना सतत काहीतरी शोधात शोधात आलेली असतात. काय कार्मिक घेऊन आलेत ना मृगशीर्षचे लोक, तर शोधात. हरिण आहे तो, चंचल आहे तो, सतत भटकत भटकत राहतो. पण ते त्याच्यातच आहे, ते त्याला माहीत झालं तर ते आयुष्यात यशस्वी होतात. मग हे जे लोक आहेत त्यांची मृगशीर्ष तीव्र स्मरणशक्ती, कारण ते काहीतरी शिकायला, म्हणजे आजन्म विद्यार्थी दशेत राहणारा मृगशीर्ष आहे. सतत काहीतरी, आणि म्हणजे यशस्वी व्हायचंय मला, मला एकदम कुशल बुद्धिमत्ता असते ह्या लोकांची, अतिशय हुशार. आणि का, प्रत्येक काची उत्तरं सायंटिफिकली त्यांना हवी असतात. म्हणजे आर्य चाणक्य, इथं हा आर्य चाणक्य तुम्ही बघा. हुशार, तत्ववादी, स्वतःची मतं, आणि सायंटिफिकली तुम्ही करा. कारण भोळा, हा जो रोहिणी भोळा भाव होता, हा भोळा भाव नाहीये. हा एक शोध घेणारा असा तो हरिण आहे. चंचल आहे, स्थिर नाही येतो, कारण त्याला सतत अशी आस आहे की म्हणजे मी काय करू काय करू. पण ह्याच्यामुळे त्यांच्यात काय होतं, गुड स्टार्टर्स अँड बॅड फिनिशर्स. म्हणून स्टार्टर्स त्यांचे स्टार्ट करतात कामं, पण फिनिश होत नाही. कारण मंगळ आहे ना, तो कधी कधी एनर्जी एक्स्ट्रा दाखवतो. म्हणून इथं शांत राहणे, इथं पण आपलं परत ध्यानात आलो आपण. म्हणजे सगळ्याच नक्षत्रांनी ध्यान हे कराच, जे कुठेतरी त्याला बॅलन्स करूया. आणि हे शांत, म्हणजे स्थिर मनाने आणि शांत चित्ताने घेतलेले निर्णय किंवा कामही पुढे जातात. म्हणून मृग हा आपल्याच ह्याच्यात मृगाच्या ह्याच्यात कस्तुरी लपली हे लक्षात ठेवून काम करायचं. गूढविद्या असू दे, प्रेमाचं तुम्हाला हे असू दे, अध्यात्म असू दे, योग असू दे, अतिशय चांगले काउन्सिलिंग करण्याची कामं ती हीच लोक करतात. भावनाशीर आहेत, हजरजबाबी आहेत, पण चुकीचं आणि खराब असं काहीही आवडत नाही. त्यामुळं पटकन बोलणे, रिॲक्ट होणे, फटकळ. पण तो स्पष्ट वक्ता स्वभाव आहे ना, तो त्यांच्या ह्याच्यातच आहे. कारण त्याला चौकस आहेत ना ते. त्यांना आवडणारच नाही. मी जर एवढ्या चांगल्या ह्यानी सांगते, तर तुम्हीही तसंच करा. मग नाही केलं तर त्यांना तो रिॲक्ट होतो. मंगळ इथं त्यांचा जागा. मग असे व्यक्ती जे आहेत ह्या, ते खूप श्रीमंत असतात, हुशार असतात, एक अतिशय कुशल व्यापारी असतात, कारण त्यांच्याकडे व्यापारी बुद्धी असते. धार्मिक कार्यात पण तसेच आहेत. मित्रमंडळात, राजकारणात प्रभाव टाकणारी व्यक्ती, ऑथॉरिटिव्ह पर्सन. मी म्हणजे हे, आणि असतातच, ऑथॉरिटिव्हच आहे. हजरजबाबी आहे, भावनाशील, सगळे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की घरात, म्हणजे त्यांनी स्वतःच्या घरात तर हे स्वतः काय म्हणतो, एक ऑथॉरिटिव्ह आपल्याला जो एक मान हवा आहे, तो तर त्यांना मिळतोच. आता मी जसं म्हणलं, आपण आजार वगैरे नंतर बघूया, की लेडीज आपण जास्त आहोत, तर स्त्रीसाठी हे मृगशीर्ष कसं ठरेल. आकाशातील शोधक मनाचे प्रतीक, म्हणजे कुठेतरी शोध, आंतरिक काहीतरी शोधतोय, हा मृग आहे. ओके. तर तसाच या नक्षत्रात, म्हणजे काही स्त्रिया आयुष्यभर एका कुठल्या तरी शोधाच्या मागे पळत असतात. कळत नाही, मग तो प्रेमाचा शोध आहे, आपुलकीचा आहे, ज्ञानाचा आहे, कशाचा तरी शोध, गूढविद्येचा आहे. ते आपण आपल्याला माहित पाहिजे की कशावर आपण हे काम करतो. आणि सायंटिस्ट वृत्ती, म्हणजे संशोधक वृत्ती खूप आहे. प्रेमाच्या बाबतीत पण मृगशीर्ष ही स्त्री आहे ना, भावनाशील आहे. असं नाही की ती फक्त ऑथॉरिटिव्ह आहे. भावनाशील आहे, पण सहजपणे कोणावर विश्वास टाकणारी नाहीये. ती आधी जाणून घेणार.
त्याला व्यवस्थित बघणार आणि मगच, म्हणजे जसं मी म्हणलं की रोहिणी ती केंद्रबिंदूच मानते आपल्या स्पाऊसला आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून रिकामी होते. तर ही स्त्री चौकस आहे, ही आर्य चाणक्य आहे. ती म्हणणार नाही हा कसा आहे, हा असा आहे, ओके. मुलांच्याही बाबतीत मुलांना व्यवस्थित वळण, जिजाऊ एक शिवाजी घडवते तसं लाईक दिस, तशा तशा व्यक्तिमत्वाची ही धाडसी स्त्री आहे. असं अजिबात कोणावरच विश्वास ठेवत नाही. म्हणून ती काय म्हणते, माझा स्पाऊस, माझा जीवनसाथी हा माझा मित्र असावा, सहप्रवासी असावा, अशी तिची व्याख्या आहे. असं नाही की मी नवरा म्हणून तो, मी नवरा आणि मी बायको, मी अशी कर्तव्य, ही कर्तव्य नाही आवडत. पार्टनर हा पार्टनरच सगळ्याच बाबतीत. म्हणजे अशी ट्रान्सपरंट रिलेशनशिप तिला आवडते. मुलांच्याही बाबतीत तशीच आहे, की शक्ती म्हणजे मुलांना पुढे जाणे, धीट ती त्याला हे करणे, की सारखं असं पॉझिटिव्ह नाही राहणार. मग ती मुलंही त्यांची तशी धाडसी असतात. असं एक व्यक्तिमत्व. मित्र-मैत्रिणींच्यात तसंच आहे. आता जसं म्हणलं रोहिणी हे ऐकणार आहेत, हे ऐकणार नाहीये, ते करणार आहे कृती. काय करायचंय हे का? हां, चल ओके. अशी एनर्जी आहे ना ती. एनर्जी काम करते. आणि चांगले मी म्हटलं ना भावनाशील पण आहेत आणि चांगले सल्ले देणार. त्यामुळे मित्र-मैत्रिणींच्यात, राजकारण, कुणाचे काही तंटेवाद असतील तर तिथं सलोख्याने हे निर्णय देतात. नाही आवडलं तर रिॲक्ट पण होतात. त्यामुळे थोडीशी त्यांची लोकं बॅकबायटिंग करतात. "अरे यार, कशी आहे ही?" असेही त्यांना अनुभव येतात. पण तरी सुद्धा सगळ्यांना हवी-हवीशी प्रसंगी जसं हे आहे तशी ती हे होणारी म्हणजे विनोद कधी, तर कधी असं गांभीर्य. परिस्थितीलाचं गांभीर्य ओळखून त्याच्यावरती ती हे करणारी अशी ही मृगशीर्ष हिची स्त्री आहे. मग हिने कोणते व्यवसाय, तिने फॅशन डिझायनिंग करावं, मीडिया, संवाद कौशल्य अतिशय सुंदर आहे. तर उत्तम म्हणजे ती एक वक्ता होऊ शकते, बोलण्याची आहे, लेखक होऊ शकते, छान लिहिण्याची हे आहे आणि काहीतरी शिकण्याची जिद्द तिच्यात आहेच आहे. ह्यांचे पण थोडे मूड स्विंग होतात. पण मग तिने निर्णयावर तिच्या स्थिर राहावं. कारण हरण हा म्हणजे हरिण आहे ना, तो चंचल वृत्ती जास्त येतो. तर शांत राहून, स्थिर मनाने, तर ज्याची काही उत्तरं नाही मिळाली, तर आपल्यातच आपली खोज, जसं म्हटलं ना, तुझ्यातच आहे आणि तू का बाहेर शोधतोस, असं आहे. तर अशी ही स्त्री आहे. मग ही मृगशी स्त्री ही जंगलात मुक्तपणे धावणारं हरिण, आकाशात उडणारं फुलपाखरू, असं हिचं व्यक्तिमत्व आहे. आपल्याच पोटात लपलेली कस्तुरीचा जर तिला शोध घेता आला, तर आयुष्यात ही स्त्री अतिशय यशस्वी होते. असं हे मृगशीर्ष. बघा म्हणजे आता कसं आहे, आता ह्यांचे आजार कसे असतात. आता आजारावर पण थोडंसं आपण बोलूया, की आपल्याला कळेल. तर आता म्हणलं हा अग्नी आहे, मंगळ आणि ह्याचं कॉम्बिनेशन आहे, हो की नाही? तर थोडंसं मग ह्यांना चेहऱ्यावर पिंपल्स येणे, कॉन्स्टिट्यूशन, कारण असं सिकुडलेले असतात ना, हे काय म्हणाले, मग ते वाताचे विकार असे होतात आणि रक्ताचे काही दोष, खाज सुटणे, अति भोजन पण त्यांना नकोय, लिमिटेड. मग ते पित्त वाढणं, कारण राग येतो. राग हा कंट्रोल केला पाहिजे. म्हणून उष्णतेचे विकार, पित्त, छातीत जळजळ होणं, हे सगळे विकार त्यांना मात्र होऊ शकतात आणि बद्धकोष्ठता पण. त्यामुळं शरीर, मन म्हणजे वात वाढला आणि पित्त वात बॅलन्स करणं ह्यांना, कफाचा काही प्रॉब्लेम नाही. पण वात आणि पित्त ह्यांनी बॅलन्स करावं. असे हे मृगशीर्ष नक्षत्र आहे. तर बघा कोणाकोणाचं मृगशीर्ष नक्षत्र आहे, मी पटपट सांगतेय. जास्त गडबड होत नाहीये ना, सांगा, नाही तर हळूहळू आपण मॅडम बघा. म्हणजे आता मग दुसरं नक्षत्र सुरू करायच्या आधी नाही आपापली नाही, नाही, नक्षत्र व्यवस्थित ठीक आहे. चाललंय. व्यवस्थित आहे मॅडम. आहे कळतंय ना? ठीक सगळं. आहे, हो, ठीक आहे. कळतंय कळतंय सगळं. हो. हे बघा, श्रद्धा कदम मॅडमचं मृगशिरा होतं हा. आणि प्रीती मॅडमचं पण होतं आणि माझं होतं. तिघींचं होतं आमच्या. तर टॅली होतंय. ओके. छान. वंदना निमजे मॅडम तुमचं कोणतं होतं नाही माहिती. आणि आता धनिष्ठा राहिले सविता धर्माधिकारी मॅडमचे आणि अमृता मॅडमचं. आता अमृता आपण मॅडमचं चंद्र राशी प्रमाण आहे. हो. हा. आणि माझ्या आता मॅडम मुलाचं माझं पण आहे पण आहे. धनिष्ठा. हा. मॅडम माझं पण मृगशीर्षच आहे, सीमा माने. हो. हो का? आईचं मॅडम आमची आई अशीच आहे. हो ना? हा. मिथुन रास. हो. बरोबर. मिथुन इथलंय. हा. आता धनिष्ठा नक्षत्राकडे आपण वळूया. माझं स्वतःच कुंभ रास आहे माझे आणि धनिष्ठा नक्षत्र तिसरं चरण आहे माझं स्वतःचं. धनिष्ठा ह्या मॅडम माझं पण नावातच तिसरंच चरण आहे. नाही, तिसरं नाही. हे मृगशीर्षच होतं. ठीक आहे. मृगशीर्ष, हा, लग्न हम्म, लग्न राशी. हा मॅडम, हम्म, भरपूर रिलेट होतं. मी सांगेन, हम्म, मी बोलेन व्यवस्थित, पण आता म्हणजे नाही त्याच्यावर नाही, आपण ठीक आहे, बोलूया ठीक आहे. छान. नक्की. हा. हा.
तर आता तुम्ही चरणाप्रमाणे नाही आपल्या बघायचे हर्षलचं, आपल्याला. हा मॅडम हर्षलचं पण धनिष्ठा तिसरं चरण असंच तुम्ही बोललात ना आता, त्याची नाही कुंभ नाही, रास दुसरं आहे. हर्षलचं दुसरं आहे आणि माझं दुसरं. तिसरं आहे. जरा ओके, ठीक आहे. गबडगुंड झाली, परत बघितलं. हा, पण ठीक आहे. आता धनिष्ठा ह्या नावामध्येच हेही मंगळाचं नक्षत्र आहे बरं का. पहिले दोन चरण मकर राशीत येतात आणि दुसरे, तिसरं आणि चौथं चरण हे कुंभ राशीमध्ये. तर ह्याचे म्हणजे नाडीमध्ये आहे, गण राक्षसच आहे, देवता वसू आहे आणि त्याचं दान आहे ते सोनं रूप आहे आणि तत्व हे पृथ्वी तत्व आहे. कसे असतात हे लोक, म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती, अतिशय प्रबळ, थोडे उत्साही, बलवान, चतुर, मंगळ आहे त्यामुळं चतुर आहे, संतापी पण असतात, मुडी पण असतात, पण खूप संगीताची आणि ह्याची पण त्यांना आवड असते. असं हे नक्षत्र आहे. आता हे पहिल्या दुसऱ्या चरणाचं वेगळं आणि तिसऱ्या, पण मी रॅन्डमली एकदमच सांगते म्हणजे कन्फ्युज होणार नाही. धष्टपुष्ट बांधा असतो, छान प्रकृती असते, म्हणजे सहसा आजारीच पडत नाहीत ही लोक, कारण त्यांची दिनचर्या एकदम अशी चाकरीबद्ध, अति म्हणजे खाण्यावर कंट्रोल, सगळं नीट, योगा जिथल्या तिथं म्हणजे हा फोबिया पण असू शकतो, पण शिस्तबद्ध स्वतःच्या ह्याच्यात राहणं. मग ते आपलं सगळ्याच गोष्टी त्या म्हणजे सकाळी उठल्यापासूनची दिनचर्या त्यांची फिक्स असते. असं आहे. उद्योगपती, चांगले मोठे श्रीमंत उद्योगपती, व्यवसाय करणारे असतात. जिथे जाईल तिथे ऑथॉरिटी पाहिजे, कारण त्यांना ती मिळते पण. अशी साधी सुधी कुठलीही कामं ते शक्यतो करत नाही. म्हणजे कुठल्या कारखान्याचेच मालक आहेत, राजकारणीच आहेत, त्यात पद चांगलं आहे, काउन्सिलिंग त्यांचं छान होतं, दुसऱ्यांना सांगण्याची एक पद्धत चांगली असते, छाप पडते, ऑथॉरिटी आहे, त्यांच्या बोलण्यातून एक प्रभुत्व त्यांचं जाणवतं, असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि सहसा हे धनिष्ठा नक्षत्र कसं आहे, त्यांनाही जसं मी मृगशीर्ष म्हणलं ना, की काहीतरी शिकण्याची जबरदस्त आवड असते. तर तो मंगळ असा शांत बसणारा नाहीये ना, मंगळ हा एनर्जी आहे. तो कामच करून घेतो आणि दुसऱ्यांनाही कामाला लावतो. हे नक्षत्र असं आहे. म्हणजे यांच्या हाताखाली 100 लोक कायम कामाला असतील. ऑथॉरिटी पर्सन. आणि इतके हे म्हणजे काय म्हणतो, की तुम्ही म्हणजे आता निस्वार्थी, मी दान मला माहित नाही. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवते. त्यामुळे असं नाही की हा फक्त रागीट आहे. तो दानधर्म करणारा सात्विक पण आहे. तो एकदा बघत नाही, मी दिलं ओके, त्याचं कर्म, मी द्यायचं काम केलंय, मी बघणार नाही. वाद करत नाही, वादात पडत नाही, जास्तीत जास्त वाद टाळतात, संवाद. मग जिथं आपलं पटत नाही त्या लोकांपासून थोडेसे लांब असतात. ह्यांचे ना मित्र, परिवार, बुद्धिजीवी लोकांबरोबर जास्त पडत. जिथं वायफळ चर्चा, वायफळ गप्पा, जिथे काही बेस नाही, अशा ठिकाणी शक्यतो हे लोक रमत नाहीत. बुद्धिवादी, खूप अभ्यास, म्हणजे प्रत्येकाची, म्हणजे इथे मृगशीर्षला पण का होता, पण हा का तर फार वेगळा आहे. सतत काहीतरी, आणि हे काय सायंटिफिकली काय, म्हणजे खूप संशोधक वृत्ती. एक तर कुंभ राशीतला आणि मकर हे शनीची रास आहेत, तो शनी खूप पोळून पितो. आणि ह्या शनी म्हणून ह्या नक्षत्राचं एक वैशिष्ट्य महत्वाचं मी सांगते, उत्तरार्धात भरपूर धन मिळतं. शनी हा उत्तर प्रगती उत्तरार्धातच देणारा आहे. असा हा शनी खूप चिकाटी असते अंगामध्ये. तर ह्यांनी म्हणजे काय म्हणतो मी, आपण जे हे बघतोय त्यांचे आता जे गुण बघतोय आपण, तर असं पण नाही की खूप म्हणजे मी हे करते 400 जणांना कामाला लावणे, ऑथरे पर्सन हे असतात, पण त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. मग आपल्या घरातली एक कामवाली बाई आली असेल तरी ते तिला ताण देणार, तिला छान देणार, तिच्या मुलासाठी तुझा बर्थडे हा देणार, निस्वार्थी. वाद कुणी केला तिथल्या तिथं आरेला कार्य करत नाही, कारण वादात जिंकणारा नेहमी अपयशी असतो. आर्य चाणक्यांचं वाक्य आहे, ही चाणक्य नीती, हे त्यांना चांगलं माहिती. आरेला कार्य लगेच अजिबात रिॲक्ट होत नाही, चौकस आहेत, हुशार आहेत, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र ते शालजोडीतून देतात. मग तेव्हा त्या व्यक्तीलाही माहित असतं की यस, हा ह्याला नको, हा धनिष्ठावाला आहे, नको ह्याच्याशी, असं होतं. इतके चतुर आणि बुद्धिवादी आहेत ना म्हणून. त्यामुळं मित्रमैत्रिणी चांगले, चांगले म्हणजे असं काही नाही की श्रीमंत गरीब, बुद्धिवादी अशा लोकांशी खूप, पुस्तक वाचन असू दे, आणि घरात मुलांना शिस्तीच्या बाबतीत हे तर आहेच आहे. नवऱ्यालाही किंवा जोडीदारालाही इथं का ठेवलंय, तिथं का ठेवलंय, नीटच पाहिजे, कारण ह्यांचं आयुष्यच असतं. म्हटलं ना, आजारी पडत नाहीत लोक हे. मग आता मला मग असं पण नाही की भौतिक सुखासाठी हे, असं नाही. म्युझिक आवडतं, ह्यांची प्लेलिस्टच वेगळी असते. अलेक्साची प्लेलिस्ट माझी आहे ही, हा माझा फोल्डर आहे, हा मी लावणार. मस्त गाणं ऐकत काम करणं, डान्स करणं मस्त, असे पण हे लोक आहेत.
कारण सतत ह्याच्यात अडकत नाहीत. म्हणजे जसं हे बदलतो तसे ते आनंद घेणारे असेही लोक हे आहेत. आता मी म्हटलं ना तसे ह्यांना कुठले हे करायचे म्हणजे व्यवसाय ह्यांनी करावेत, तर इंजिनियर असतात, पशुपालन पण करतात, प्राण्यांवरही असतं, विमा एजंट असतात, तत्वज्ञानी असतात, साधू संन्यासी किंवा तत्ववेत्ता म्हणजे ज्ञान देणारच आहे ना हा घनिष्ठा. शेती पण छान करतात ते. आणि खनिज संपदा म्हटलं ना, एखादी फॅक्टरी असते किंवा म्हणजे काय म्हणतो अ, लोखंडाची फॅक्टरी वगैरे असे ते घेतात. टेलिफोन, कम्युनिकेशन मध्ये पण हे खूप चांगले करतात कारण बोलके असतात आणि वायफळ बोलत नाहीत. म्हणजे जे बोलायचे तेच बोलतात. असे हे लोक असतात. तर त्यांनी ह्याच्यात वास्तुकला छान त्यांना येते. ज्योतिष, वास्तू ह्याच्यामध्ये पण ते नाव चांगलंच कमावतात. तर असे हे त्यांचे म्हणजे व्यवसाय त्यांनी करावे. हे नक्षत्रही चांगलं आहे. बाळाचं आपण म्हणतो ना कान टोचायचेत का, तेव्हा आपण नक्षत्र बघतो किंवा नवीन वस्त्र, राज्याभिषेक करणं ह्याच्यासाठी पण हे नक्षत्र खूप म्हणजे शुभ मानलं जातं. तर आता आपण नेहमी सारखं वळूया, की अशी स्त्री काय आहे ही धनिष्ठा नक्षत्र ची स्त्री कशी असते? तर ते जास्त आपण बघूया आता. कसं आहे मी म्हणलं ना, की ही जी महिला आहे ना, ती गोड बोलणारी, पटकन छान संवाद करणारी. तिची एक प्रभुत्व आहे, छाप पडते, की हां, ह्या व्यक्तीशी ना मला बोललं की छान वाटतं किंवा ह्या व्यक्तीबरोबर संवाद साधला, की तिच्यातून मला काहीतरी छान मिळालं. बरं वाटलं बोलून. अशी अशी छाप पडणारी. म्हणजे कसं आहे ना, टापटीप आणि नीट राहणे. भले ₹500 ची साडी असू दे, पण ते इंटॅक्ट इंटॅक्ट म्हणजे नीटच ते व्यवस्थित सगळं घातलेलं असणारे, असं जास्त भपका पण नाही. सोबर व्यक्तिमत्व, छान गोड हास्य आणि संवाद कौशल्य अतिशय सुंदर. त्यांना कळतं कधी रिएक्ट व्हावं, कधी नाही. म्हणून ते संवादात कधीच अपयशी ठरत नाहीत धनिष्ठावाले. असे. आता ताई जरी हा मंगळ असेल ना, तरी हा वेगळा मंगळ आहे. तो आताताई निर्णय घेत नाही. त्यामुळे ना फॅमिलीमध्ये पण ना ह्या लोकांना ह्या लेडीजना म्हणजे सासूबाईंकडून, दीराकडून, जाऊ वगैरे एक चांगला मान असतो, की हो आमच्या वहिनी ना हा छान आहे. हं. आमच्या सासूबाई आपल्या म्हणणार नाही, आमची सूनबाई ना खूप छान आहे, ऑथॉरिटीव्ह आहे, छान आहे. म्हणजे एक असा स्वतःकडं एक हे असतो तिचा असा. फक्त मग इथं बिघडतं कुठं काम? नवऱ्याने जर नाही ऐकलं तर हिला राग येतो. तो मग ती नवऱ्याला टार्गेट करू शकते. का नाही ठेवलं? असं असं होऊ शकतं किंवा मुलांनाही. कारण ती सवय आहे ना, मग फोबिया असू शकतो किंवा काही. मग ते थोडेसे घरामध्ये होतं असं. आधीच म्हणलं धन कमावणारे असतात. घरात जरी बसली असेल तर तिला असं वाटतं, की धनाची लालसा नाहीये. पण मटेरियलिस्टिक म्हणजे हे गरजेपुरतं हे कमवलंच पाहिजे आणि पुढे गेलंच पाहिजे ना, का आपण मागे राहायचं? अशी तिच्यात एक एनर्जी आहे. तर ती करते. बांधा मी म्हटलं ना छान असतो स्वभाव शार्प माइंड आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. गरीब गरजू लोकांना निस्वार्थी मदत करतात. अपेक्षा करत नाहीत की कसं आहे. बॅकबाइटिंग करणाऱ्या ह्यांनाही बॅकबाइटिंग करणारे असं त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. कारण वादात त्यांना पडायचं नाही. संवादातच राहायचं असतं. आणि स्वतःच्या कामात इतके बिझी असतात. सकाळपासूनची त्यांची जी एक हे ठरलेली असते, ती त्यांचं शेड्यूलच असतं ते. नाही मी ह्यावेळी हेच काम करणार आहे आणि करणारच आहे. मग ते किती पण त्यांना स्वतःला म्हणजे काय म्हणतो काही त्रास होतोय, मग मी निवांत पडलंय तिथंच, ओटाच नाही साफ केला, मग नाही, नाही. बाईकडूनही करून घेतील, स्वतःही करून घेते. अशी एनर्जी ह्या मंगळामध्ये आहे. मग त्यामुळे ह्यांची मुलंही ना म्हणजे नाहक फॅनच सुरू ठेवलाय, एसीच सुरू ठेवलाय, ते लाईटच सुरू ठेवली नाही आवडत. म्हणून इथं जरा घरातल्यांशी होते. पण माहित असतं घरात पण ही ऑथॉरिटी आहे ना, नाही बाबा मम्मी ओरडेल, बंद करतो. मिस्टर पण म्हणतात नाही माझी मिसेस ओरडेल बंद. म्हणजे त्या लोकांना अशी घाबरून आधीच सवय लागली. पण ही चांगली सवय आहे असं काही नाहीये. आणि शक्यतो काय आहे फॅमिलीसाठी वेळ देतात चांगले. काही वेळा असं होतं, की आपण जास्त ह्याच्यामध्ये गेलो, की म्हणजे रिटर्नची अपेक्षा काही वेळेस करतात ह्या लेडीज, की मी एवढं करते ह्यांच्यासाठी तर ह्यांना काहीच द्यायचं नाही. तर ह्यांनी इथं काम करायचं. शांत राहणे. मी सांगितलं, त्यांनी ऐकायचं. मी म्हणजे आपण चालण्याचं काम करतो, गिळण्याचं त्यांनी करावं. तर ह्या लोकांना काय असतं, मी एवढा पोटतिडकीने सांगतीये, ह्यांना हे करते, तर त्यांना पटतंय का? नाही पटतंय. तर इथं ह्यांचे मूड सगळे मग डिस्टर्ब होतात. म्हणून इथं शांत, शांत, शांत. मी सांगायचं काम केलेलं आहे, त्याने ऐकायचं, त्याची मर्जी, त्याचं कार्य. इथं आपण परत ध्यानाकडे आलो, शांतमय. इथं एनर्जी नाहक मग एनर्जी तिथे वाया जाते. जिथे आपल्याला डिझॉल्व्ह करावीच लागणार एनर्जी. मग तुम्ही कशात करताय हे तुम्ही म्हटलं ना डान्स पण करणारे असतात निवांत. छान. मग इथं असं वादात नाही पडायचं किंवा वाद जरी नाही घातला ना, मग ते मनामध्ये ते घोळवत राहतात. मी एवढं ह्याला सांगितलं रे, हा काहीच करत नाही ना इम्प्लिमेंट, काही त्याला हेच नाही.
तो जर दुसऱ्या ह्याचा असेल, त्याला नसेल करायचं, नाही करणार ना, सोडून द्यायचं. द्यायचं काम करूया, केलं नाही आपण विचार करायचा नाही. वयाच्या 24व्या वर्षापासूनच हे अर्निंग सोर्सेस त्यांना म्हणजे मिळायला सुरुवात होते. धनिष्ठ आहे. धनाची त्यांची हे आहे आणि धन कमवण्यात ते यशस्वीच होतात. मग अगदी 80 वर्षाची जरी गृहिणी असेल ना, तरी घरातून काही ना काही ती लाईफ कोच म्हणूनच काम करेल, सत्संगच घेईल. त्याच्यातून तिला काहीतरी मिळतंय आणि युनिव्हर्स एनर्जी ना त्यांना कुठंतरी देते. हे अपेक्षा नाही करत धनाची, त्यांना येते. सोने की लकीर. असं ह्यांचं एक म्हणजे काय म्हणतो असतं, येतच त्यांच्याकडे. मग मित्र-मैत्रिणींच्यात म्हटलं की नाही, छान त्यांचं प्रभुत्व पडतं. बुद्धिवादी माहीतच असतं. ग्रुप ॲडमिन असू दे, नाही हिलाच करूया. कुठलं काही ठरवायचं मॅनेजमेंट असेल, हिलाच करूया. हेच छान करतील. सगळ्यांना एकत्र आणण्याची कला, त्यांच्याकडनं काम करून घेण्याची कला, उत्तम मॅनेजमेंट, मग ते कुठलीही असू दे. इव्हेंट मॅनेजमेंट ह्या लोकांनी ना इव्हेंट मॅनेज करावा. छान त्याच्यात सुद्धा त्यांना यश म्हणजे मिळतं. मी जसं म्हटलं ह्याच्यासाठी ते उत्तम काउन्सिलिंग छान करतात. त्याच्यातून सुद्धा त्यांनी हे करायचं. लाईफ कोच म्हणून आपण हे करतो. घरात बसून सुद्धा जरी त्यांनी काम केलं तरी त्यांचे होते. मीडिया जसं मगाशी म्हटलं, मीडियाशी सुद्धा त्यांना खूप छान हे करतात. कारण फोकसिंग नेचर आहे. अतिशय फोकसिंग आहे. त्यामुळे त्यांना तिथे पण म्हणजे छान राहणे, खाणे हेही आवडतं. उत्तम म्हणजे आपण जसं म्हटलं, की रोहिणीचं पण म्हणजे आहे. म्हणजे तशीच ही पण बाई आहे, की छान राहणे-खाणे तिला आवडतं, एन्जॉय घेते. म्हणून तर सगळ्यात महत्त्वाचं धनिष्ठा नक्षत्राच्या जे लोकं जे आहेत, कुठलंही चरण असू दे, त्यांच्यात इन्स्ट्रुमेंट, वादक असतात, गायक असतात, कराओकेचा एक माईक तरी असतो. ते म्हणतात आणि त्याच्यातनं त्यांनी एनर्जी हे करावी, जास्त विचार न करता. हे खूप महत्वाचं आहे. आता माझ्या मिस्टरांचं पण धनिष्ठा 4थं चरण आहे. आमच्या घरात फक्त गिटार 4 गिटार आहेत, सिंथेसायझर आहे आणि सगळं माझा स्टुडिओ आमच्या मिस्टरांचा आहे. म्हणजे हे रिलेट होतं कुठेतरी. म्हणजे आम्ही पत्रिकेत चांगला म्हणून शुक्र कुठे असं एक नाही. पण नक्षत्र वाईज एवढं सूक्ष्म आहे ना, खूप खूप म्हणजे सूक्ष्म आहे. तर सोल पर्पज घेऊन ही लोकं तशीच आलेली असतात, की जसं मी म्हणलं, काहीतरी करायला आलेली आहेत आणि खूप संशोधक वृत्ती आहे. युनिव्हर्सल एनर्जीवर प्रचंड विश्वास ठेवतात. मी म्हटलं ना, ही लोकं आजारीच पडत नाहीत जास्त. कारण त्यांचं एकदम आणि ह्या धनिष्ठा लोकांना ना, गूढता इतकं इतकं लक्ष असतं ना, तर ते काय करतात हां, झाडपाल्याची औषधं, नॅचरोपॅथीवाले वगैरे असे हे जास्त म्हणजे त्याच्याकडे जास्त कल असतो. मग निसर्गात फिरायला जाणे, तत्व मॅनेज करणे म्हणजे जसं म्हणतो ना, की निसर्गच म्हणजे आहार हेच औषध मानतात ही लोकं. त्यामुळे खाताना वगैरे नीट बघून खाणार म्हणजे असं कुठंही कसंही बेदखल कारभारच नाहीये कुठं हा. मग ते लोकांनाही घरातल्या म्हणतात ना, "अरे हे नको खाऊ, थोडंसं बघूया आपण हे बॅलन्स करतं." काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडत नाही. हा स्वभाव राहतो. म्हणजे असं हे सगळं व्यक्तिमत्व आहे. मग तरी पण कसं होतं त्यांना जो जे आजार होतात, मी म्हटलं ना, की आपण म्हणजे सांगतो एवढं होत नाही. मग ते अशी मनामध्ये घुसमट होते. मग ती जर घुसमट झाली, तर मग मी म्हटलं ना, आजार हा आधी मनाला होतो आणि मग शरीराला. मग तसेच त्यांना म्हणजे आजार होतात आणि शनीचं जरा हे आहे, शनी मंगळाचं. त्यामुळे त्यांना हाडांचे आजार पण होतात. सांधेदुखी म्हणा किंवा म्हणजे काय म्हणतो हाय ब्लड प्रेशर पण होतं, की जास्त हे होतं ना, बीपीच वाढवतात स्वतःचा. कशाला ना मग असं. ते आजार दूषित रक्त किंवा अॅनिमिया असं पण थोडंसं हे होतं. म्हणून ध्यानात आवडतं. ध्यान हे कुठल्याही ह्याच्यावर होतं. काही प्रॉब्लेम नाहीये. ध्यान आपण करणं, त्याच्यात मन स्थिर ठेवणं, म्हटलं म्युझिक इन्स्ट्रुमेंट, छंद जोपासणं आणि जास्तीत जास्त मोकळ्या हवेत आणि पंचतत्वात जर हे लोकं राहिले ना, अगदी ह्या लोकांना चुलीवरचा स्वयंपाक, ते मातीचं सारवलेलं घर आणि त्याच्यात अशा जीवनशैलीमध्ये जर ठेवलं ना, तर ती लोकं अजून उन्नती करतात आणि तिथून ते संशोधन करतात. त्यांना एसी वगैरे नाही, त्यांना खुली हवा आवडते. असे हे धनिष्ठा नक्षत्राचे लोक आहेत. म्हणजे ह्याच्यावर काम करणारे, काय म्हणतो पंचतत्वावरतीच काम करणारे आणि ह्यांना ना एक काय देणगी काय हे असेल युनिव्हर्सकडून, हे पण युनिव्हर्सल एनर्जीला खूप मानतात. सूर्य नाही उगवला, जसं कर्ण हे व्हायचा, सूर्य नाही उगवला की त्याला. म्हणजे सोलर एनर्जीवर एवढा त्यांचा हे आहे ना, सूर्याला अर्घ्य त्यांनी द्यावा. आता मी स्वतःही देते, कारण आमचं ज्योतिषी ह्याच्यानुसार देते. पण सगळ्यांनीच द्यावं ऍक्च्युअली, नक्षत्र कोणतंही असू दे. पण ती सोलर एनर्जी घेतात. असं ढगाळ वातावरणात ते डीम होतात. असे त्यांची एनर्जी थोडी लो होती. पण ते जर फ्रेश हवा आहे, डोंगर ह्याच्यात फिरायला गेलेत, तर त्यांची एनर्जी अजून वाढते आणि अजून त्यांची संशोधन हे जे असते त्याला वाव मिळतो आणि छान ते असे राहतात. असे हे म्हणजे लोक आहेत. तर त्यांनी म्हणजे सर्जन चांगले होऊ शकतात, हवामानशास्त्रज्ञ, गुप्तहेर, पोलीस,
अशा ह्याच्यात त्यांना धाडसी जे जे हे आहेत ना काउन्सिलिंग, संगीत, संगीत शिक्षक पण होऊ शकतात. अशा ह्याच्यात त्यांनी म्हणजे नाव म्हणजे छान कमवतात. तर जरा फास्ट झालं का काय माहित नाही. बघा म्हणजे हे म्हणजे होते 3 नक्षत्र आपले. तर आता आपापल्या ह्याच्यानुसार जसं तुम्ही रिलेट झालं, कसं झालं ते तुम्ही सांगा. वेळेचं थोडंसं हे असल्यामुळे मी काही जास्त हे केले नाही आणि आपल्याला रँडमली सांगायचं होतं, की नाही, ठीक तुम्हाला झालं, व्यवस्थित. व्यवस्थित झालं. कारण ओके. जास्त सुद्धा बोरिंग होणार आहे. आणि इथे नाही, काय ते बघा, कन्फ्यूज 3-4च होतील. लोकांचं आहे. अमृता मॅडमचं चंद्र राशी प्रमाण आहे आणि माझ्या ओके. मुलाचं चंद्र राशी प्रमाण आहे. अमृता मॅडमचं पहिलं चरण, हर्षलचं दुसरं. तर अगदी तंतोतंत टॅली वाटलं मला अमृता ओके. मॅडमचं आणि हर्षलसाठीचं. आता हो. ज्या सविता धर्माधिकारी मॅडम आहे त्यांचं सूर्याप्रमाणे, तर इतकंसं लागू मला जास्त जेवढं या दोघांचं वाटलं तेवढं नाही. आता माहिती नाही आता आपल्याला काय, पण साधारण चंद्र राशीवरनं नक्षत्र हा. इथे तरी मला कन्क्लुजन वाटतंय जास्त टॅली होतंय. हो. प्रीती मॅडम चं लग्न राशीप्रमाणे होतं आणि माझंही. आता बघू हो. चंद्रप्रमाण आमचं कळलं तर. तर हा. छान सांगितलं तुम्ही स्मिता मॅडम. धन्यवाद हो. तुमचे. धन्यवाद. कोणाला काही शंका धन्यवाद. असतील तर विचारा. विचारा. मॅडम शंका काही आहे? शंका नाहीये मला काही. पण हा. माझी एक रिक्वेस्ट होती म्हणजे मंगल मॅडमला आणि सगळ्यांनाच, हा. की स्मिता मॅडमना सगळ्याच नक्षत्रांवर एक धावता आढावा घ्यायला लावावा का काय. बाकी नाही, म्हणजे नाही, आजचं त्यांनी एवढं जर आजचं सगळ्याच आजचं नक्षत्रांवर आज बाकीचे सांगतायत ना, आज- तुम्ही नाही आज नाही जो बोलाय. आजचं आज हो, आजचं आजचं 3 खूप छान झालं. कारण हो. तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे आणि एवढं तुम्ही हे आहात, पंडित आहात. तर तुम्ही म्हणजे अभ्यास करायचा मॅडम, अर्थात श्रद्धा मॅडम. तुम्हाला वेळ होईल तेव्हा असं म्हणजे बोलूया. एक आपली इच्छा प्रदर्शित केली. करायलाच हो. पाहिजे असं काही नाही. पण आवडेल म्हणजे तुम्ही जर वेळ काढून अजून काही तुम्ही आम्हाला नाही, त्यांना देऊ दुसरा शकला टॉपिक देऊ तर. ना, हेच का द्यायचा? हे बोलूया तुम्ही ना थोडा आपण अभ्यास दुसऱ्या. करायचा. हा हे हो. तुम्ही अभ्यास करायचा. आता अमृता मॅडमचं आलंय, खूप परफेक्ट वाटलं. मी तेच म्हटलं. सुवैता मॅडम तुम्ही बोला. तुम्हाला परफेक्ट वाटलं का? पूर्ण असं नाही. माझं हा, सूर्य याच्याप्रमाणे, सॉरी, लग्न करेक्ट, करेक्ट. राशीप्रमाणे माझं धनिष्ठ आहे. तुम्हाला आता चंद्र राशीप्रमाणे हा, तुम्हाला चंद्र 50% राशीचं मला परफेक्ट योग्य वाटेल. वाटतंय. हा, हं. 50% योग्य वाटलं. बघा म्हणजे इथेच आपण कन्क्लुजन काढतोय. हम्म. सुलक्षणा मॅडम तुम्हाला कसं वाटलं? मुलाचं धनिष्ठा कशाप्रमाणे आहे? कल्पना मॅडम खूप मुलीचं सारे धनिष्ठा. मॅडम हे होत आहे म्हणजे टॅली हा, होत आहे. म्हणजे त्याचा स्वभाव जो सांगितला ना, स्वभाव वर्णन. नाही, कशाप्रमाणे आणि धनिष्ठा आहे? चंद्र, सूर्य, लग्न, चंद्र चंद्र चंद्र. चंद्र. हा, चंद्राप्रमाणे. मग सगळं ओके. लागू वाटलं का नाही? हम्म. तर पुष्कळ जुळ आहे. हा, हो पुष्कळ ना, पुष्कळ वाटलं. जुळलं ना मॅडम, म्हणून वंदना तर मी मॅडम पण म्हणतात धनिष्ठा अगदी चंद्र सेम बघा किती. राशीनुसार बरोबर आहे. आता इथे छान. काय माहिती का, आपण चंद्र राशीनुसार, लग्न राशीनुसार आणि सूर्य राशीनुसार. तर इथे कसं आहे ना, चंद्र राशीनुसार खूप लागू का पडतं, कारण चंद्र म्हणजे हा स्वभाव आहे ना, मन आहे. रवी म्हणजे आत्मा आहे आणि लग्न म्हणजे होल पर्सनॅलिटी आहे. असं रिलेट करावं लागतं. ते आता लोकांच्या लक्षात येणार नाही, म्हणून काहींना 50% होईल, कोणाला हे. पण चंद्र राशीनुसार नाही, हा स्वभावाची प्रश्न वैशिष्ट्य. दिलाच आहे ना मॅडम. हो, दिलेला हा आहे. तुम्हाला अभ्यास दिलाय सगळ्यांना. हो, चंद्र राशी ते बघा. प्रमाणाचं जे लग्नाचं सांगितलंय ते काय योग्य वाटलं? एक व्यक्तिमत्व का स्वभाव का काही वेगळं? व्यवसाय सांगितला, आजार सांगितलंय, हे लिहायचंय तुम्हाला, अभ्यास करायचाय. आणि मग हे जे आपलं भाग 5 ग्रुपवर चाललंय शिवसरोदयचं, मग तिथे हे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन सांगणार आहे. तुम्ही हा अभ्यास करणाऱ्यांना फक्त, तुम्हाला माहितीये, जे अभ्यास करतात त्यांनाच पुढे जायला मिळतं. अमृता मॅडम बोला. सगळ्यांसाठी नाहीये ते. जे करतील त्यांच्यासाठी भाग 5चं पुढची मीटिंग. अमृता मॅडम हात वर आहे, बोला. हां. सगळ्यात पहिला मॅडम तुमचे धन्यवाद की तुम्ही नक्षत्राचा कार्यक्रम ठेवला आपल्या प्लॅटफॉर्मवर. आणि स्मिता मॅडम खूप खूप थँक्यू. म्हणजे की जे पॉईंट सांगायला पाहिजेत ना परफेक्ट तुम्ही ते खूप छान पद्धतीने सांगितलेत. म्हणजे बाकीच्यांना पण किंवा आम्हाला पण ते शिकण्यासाठी आहे की
कसं सांगितलं पाहिजे ह्याचं एक खूप छान उदाहरण तुम्ही तुमचं आमच्यासमोर ठेवलं आहे. आणि माझं धनिष्ठा पहिलं चरण आहे, तर माझे अजून 2 नक्षत्र जे राहिलेत, सूर्य आणि लग्नाप्रमाणे, ते अजून झाले नाही आहेत. पण आत्ता तुम्ही जे सांगितलं त्यातलं मला आत्ता 100% वाटतंय. पण बाकीचे बघितल्याशिवाय तेवढं कंपॅरिझन करू शकत नाही. त्यामुळे मी ओव्हरऑल 95% सगळं म्हणजे हेल्थ वाईज जे सांगितलं ते सगळं परफेक्ट आहे. किंवा अर्निंगचं सांगितलं 24व्या वर्षापासून चालू होतं ते, किंवा घरी जरी असलं तरी अर्निंग करू शकतो, किंवा इच्छा नसते किंवा नको असतात पैसे पण येत राहतात. येस. हो. हां, मकर हे रास खूप असेल, पहिलं दुसरं चरण मकर राशीमध्ये आहे. हां, तुमची हां. मकर रास असेल. हां, ओके. मग बराच. तर चालेल. म्हणजे इतकं परफेक्टली इव्हन स्वभाव पण सांगितले, किंवा नवऱ्याबरोबर नवरा टार्गेट असतो, किंवा बाकीच्यांनी काय केलं तर जास्ती आपण वादात नाही पडत. पण ते सगळं आणि माझ्या सासूबाईंचं पण धनिष्ठा नक्षत्रच येतं, आणि लकीली आता नवरा आला ऑफिसमधनं तर तो ऐकत होता. मी लाऊडस्पीकरवर ठेवलं होतं. तर तुम्हाला हे आईचं म्हणजे त्याला माहिती नव्हतं हे नक्षत्र चालू आहे. तर म्हणलं हा सेम आईचा स्वभाव असं आहे. ते इतकं मॅच झालं. म्हणजे मला हा फीडबॅक सांगायचा होता की खूप छान पद्धतीनं तुम्ही घेतले. तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मला आता एक विचारायचंय धनिष्ठा नक्षत्रवाल्यांना. मी जे लिहिलं होतं थोडंसं सकाळी, मी पण थोडं हे केलं. तर निगेटिव्ह सांगतेय मी, जे मला निगेटिव्ह पण हर्षलचं 100% पटलंय. मॅडमनी एवढं निगेटिव्ह सांगितलेलं नाहीये. निगेटिव्ह सांगायला हवंय थोडंसं. तर हो, त्याच्यामध्ये अन्याय विसरत नाहीत आणि मान योग्य वेळ आल्यावर सूड घेत. तर मला हर्षलच्या बाबतीत हे दिसतं, अजिबात विसरत नाही. हो, मी कोणाचं म्हटलं काही ना, आरेला कारे लगेच करत नाही. पण हा जेव्हा वेळ येते ना, आरेला कारे लगेच करत नाही. पण हा लक्षात ते ठेवतात. तुम्ही सांगितलं. हो. पण विसरत पण नाही तो. म्हणजे जसं नाही आपण विसरत. म्हणतो अध्यात्मात, की बाबा हम्म. आता त्याचं जर कोणी त्याला काही बोललं ना, तो बोलतच नाही वर्षानुवर्ष त्यांच्याशी. सोडून काय हा बोलणार मग? धरून तुम्हाला काही ठेवतात. सांगायचं नाही. हो मॅडम, माझं होतं तसं लहानपणी. हा, आता अजून ध्यानात आल्यावर सांगा, समजलं. घनिष्ठवाल्यांनी सांगा. सविता मॅडम बरोबर, बघा. बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे मॅडम, असं आणि आहे. योग्य वेळ आल्यावर सूड घेतात. हे काय मला अजून कळलं नाहीये त्याचं, पण योग्य माहिती वेळ नाही. म्हणजे वादात पडत नाही. पण जेव्हा त्यांना चान्स मिळतो ना, तेव्हा ते बोलूनच दाखवतात. मग शालजोडीतून का असेना, पण हा, ते समोरच्याला कळतं. सांगितलं तुम्ही, ते हो, सांगितलं. बरोबर. आता आपली रहस्य उलगडत नाहीत, हे पण बरोबर आहे. काही थांगपत्ता लागून देत नाही. बरोबर आहे का अमृता मॅडम? आपली रहस्य उलगडत नाहीत. हो, बरोबर आहे. हा, अजून एक आहे. प्रियजनांचे तेजस्वीपणाने रक्षण करतात. हे इतका जपतो ना तो. हो. खूप काळजी हो आपल्या लोकांची. हो, हे आहे का तुमचं? हो, माझं पण आहे. हा, हे पण एक, बरोबरच आहे. हे चांगलं आहे. फॅमिलीला आणि म्हणजे मी म्हणलं ना, तुमची मुलं अजून एक निगेटिव्ह, इतरांशी हट्टी आणि शीघ्रकोपी हो वागू शकतात. हो, शकतो. आहे हो. तो एकदम सगळ्यांसोबत नाही. एखादं कोणी अन्याय जे हा, म्हणते तेच ना की असं असेल म्हणजे ना की होतं. वागू हो, हो. शकतात म्हणजेच हो, कधीतरी भयानक हट्टी आणि हो, हो. शीघ्रकोपी. शीघ्रकोपी होतो. हा, रिॲक्ट होतात. छान. म्हणून तर तर उस्तादाचे मॅडम, विकार माझा एक होतात ना. प्रश्न आहे, की तुम्ही स्त्रीचं वेगळं सांगितलं, तर एवढं ते स्त्रीचं नक्षत्राचं वेगळं असतं काय? हा, म्हणजे स्त्री पुरुष हा थोडासा हे राहतो. पुरुषांच्या बाबतीत थोडंसं हे, म्हणून मी आज जरा मेजॉरिटी आपली स्त्री म्हणजे लेडीज हा, ग्रुप जास्त आहे, मेजॉरिटी म्हणून आपली मी आहे. त्याच्यावर नाही, फोकस पण केला. फरक असा किती असतो असं मला विचारायचंय. पुरुष, एखादं नक्षत्राचं वर्णन ते पुरुषाचं आणि म्हणजे आता स्त्रीचं हे असं. बघा कसं आहे, हे स्त्रीचं सांगितलं. पण पुरुषाचं जसं म्हणलं ना मी, रोहिणी नक्षत्राची स्त्री ही स्त्री म्हणजे काय म्हणतो, मेल फिमेल नक्षत्र पण असतात, असं आहे ते. मग ती जो पुरुष कसा असेल तर तो भावनिक असेल ना, तो कसा असेल म्हणजे तसं इथं रिलेट करायचं आपण, उलटा हे घ्यायचा मेल फिमेल मध्ये. म्हणजे आता रोहिणी नक्षत्रातली स्त्री कशी अशी छान हे राहणारी, तसा तो पुरुष पण जो असेल ना, तर त्याच्यात तसे गुण जास्त असतील. मग त्याची बायको अशी जीन्स घालणारी असेल तर त्याला वाटेल की नाही, हिने साडी नेसावी, गजरा घालावा, अशा अपेक्षा राहतात असं. हम्म, हा, म्हणजे बरोबर. असे वेगळे हे राहतात हा दोघांचे. अजून कोणाला शंका आहे का? अपेक्षा असतात मॅडम. बरोबर आहे, अगदी या अपेक्षा असतात, अगदी बरोबर. अजून शंका कोणाला आणि आहेत का? हात वर करा. दोष पण बरोबरच. प्रीती टांगसाळे मॅडम लिहिलेले खूप छान. स्मिता मॅडम, तुम्हाला हो, मॅच धन्यवाद. होतंय. मॅडमचं पण आहे ना, माझे हो. लग्न रास नक्षत्र आहे. अच्छा, प्रीती मॅडमचे पण आहेत लग्न राशीचं. बरेच पॉइंट्स मॅच होतात असे वाटले. कल्पना ढोरे मॅडमही बरोबर आहे म्हणतात. मॅडम बोलू का 2 मिनिटं? हा, 1 मिनिट. वंदना निमजे मॅडम म्हणतात ऐकलं नाही तर रागही खूप येतो.
असं काही हो. हर्षलच्या बाबतीत दिसत नाही. त्याचं काही ऐकलं नाही तर सोडून देतो तो. बरं बोला, कोणाला बोलायचंय? हा मॅडम, मी प्रीती बोलतेय. हा बोला. छानच सांगितलं स्मिता मॅडमनी. अभ्यासपूर्ण, अनुभवावर आधारित आणि त्यांच्याकडून ऐकणं म्हणजे काय, म्हणजे ते टॅलीच होतंय ना सगळं. आणि स्वतः त्या तशाच आहेत. खूपच स्वतःच छान घनिष्ठ मॅडम. नक्षत्र. आता श्रद्धा चाफेकर मॅडम, झालं तुमचं बोलून? प्रीती मॅडम, तुम्हालाही हो हो, बोलायचंच झालं आहे मॅडम. नक्षत्रांवर. मॅडम, आता आणि तुम्हाला श्रद्धा पण थँक्यू. चाफेकर मॅडमसाठी मी बोलतेय, की त्या म्हणतात की मॅडमनी सगळ्या नक्षत्रांवर बोलावं. माझा हा कार्यक्रम कसा रचला गेला ते सांगते, की स्मिता मॅडम तर आपल्या माहितीच आहे ज्योतिष, त्या तर प्रत्येक वेळेला विश्लेषण करतच असतात. नंतर वंदना निमजे मॅडम, फोन झाला, माझा अभ्यास चाललाय. अजून यांचा फोन झालाय, त्या पण म्हणतायत नक्षत्रांचा. मेन आता उद्या डॉक्टर स्नेहल भोसले येणार आहेत मॅडमच्या वेणी, त्या पण ज्योतिष करतात. हे स्मिता मॅडमनी सांगितलं, स्नेहल मॅडमनी नाही सांगितलं आणि सीमा माने मॅडमनी पण सांगितलं नाही त्यांच्या आईने, पण हा. मॅडमनी सांगितलं. म्हणजे या गोष्टी माझ्याशी, आता ते 21 दिवसाचा कोर्स करत होते आई बरोबर, सीमा मॅडम, काय काय मॅडम स्नेहल. नाव विसरलं बघा स्नेहल. मॅडमचं. स्नेहल मॅडम. स्नेहल मॅडम. कसं होतंय बघा, म्हणजे तर स्नेहल मॅडमचं त्यांनी मला काही सांगितलं नाही, पण सुनीता मॅडम कडनं कळलं. म्हटलं हो का, म्हणजे माझ्या ह्याच्यात अजून आलं की बाबा स्नेहल मॅडम पण करतायत. आणि महत्वाचं प्रीती टांगसाळे मॅडम पण म्हणतात माझा अभ्यास झालाय माझं. मग माझ्या डोक्यात असं आलं, अरे आपल्याकडं ज्योतिषांचा एक ग्रुप झालाय आणि जे नवीन शिकत आहेत, काही शिकत आहेत, त्यांना स्मिता मॅडम आणि जे सिनियर आहेत यांना गायडन्स मिळाल्या, चर्चासत्र झाले, तर काही छान उपयोग होईल. आता या काउन्सिलिंग मधनं एक असं सजेशनही मला आली होती, की आम्हाला सुद्धा असं चर्चा झाल्या सिनियर लोकांकडनं तर खूप छान होईल. मग मी म्हटलं आपल्याकडे आता ग्रुप झालाय तर काय हरकत नाही. मग स्मिता मॅडमशीही मी बोलले, मॅडम तुम्ही हे सुरू करा, ग्रुप करा, चर्चा करायला लागा, अभ्यास वर्ग करा. कारण पुस्तकं वाचणं, मॅडमकडे खूप मोठी लायब्ररी आहे स्मिता मॅडमकडं. मग मी त्यांना म्हटलं त्या लायब्ररीचा उपयोग करा. साताऱ्यात 2-3 जण आहेत. एखादा विषय ठरवायचा, जसं आपण आता नक्षत्र ठरवलं. एखादा विषय ठरवायचा आणि सगळ्यांनी तिथे लायब्ररीत बसायचं, काहींकडे जी पुस्तकं आहेत ते घेऊन यायचं आणि डीपमध्ये अभ्यास करायचा. असं एक भिशी टाईप असतं की नाही, भिशीला जसा वेळ जातो तसा. तसा असा वेळ स्टडी सर्कलमध्ये करा. कारण 12 मध्ये माझं तेच प्रयोजन होतं, तुम्हाला 12 करा म्हणण्याचं. छान उद्दिष्ट आहे लिहिलंय. मग हे पण मी सांगते तर श्रद्धा चापेकर मॅडमनी काढलंच आहे म्हणून. कार्यक्रम कसा ठरला, अमृता मॅडमही म्हटल्या कार्यक्रम ठेवल्याबद्दल धन्यवाद. पण तो कशासाठी ठरलाय ते जरा लक्षात घ्या. तो आपल्यासाठी नाही ठरला, तो त्यांच्यासाठी ठरलाय. तर त्यामध्ये 12 माझं असंच उद्दिष्ट होतं, की एक स्टडी सर्कल करू, चर्चा करू, डिस्कशन्स करू, पुस्तकं वाचू. मी खूप पुस्तकं 12 घेऊन ठेवलीत. मग पिरामिडमध्ये होऊ शकतात ही स्टडी सर्कल. पिरामिडमध्ये काही शिवसर्वोदयच कार्यक्रमच घ्यायचे असं काही नाहीये. आलं की आपण थोडं शिकलो, थोडं चर्चासत्र केली. असं ते एक उद्दिष्ट आहे. आणि मग मला सजेशन आली, आम्हाला गाईडन्सची गरज आहे. मग स्मिता मॅडमना म्हटलं, मॅडम बघा तुम्ही एवढं सीनियर आहात, तर तुम्ही असं काही वेळ देऊ शकता. तुमच्याकडच्या लायब्ररीच्या पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो. आणि एक ब्रेन वॉशिंग पण होतं ना आपलं, की अभ्यास करतोय, चर्चा करतोय. म्हणून मग हे ग्रुप झालाय, तो एक ग्रुप करावा असं ठरलं. मग माझ्या ह्याला असं की या ग्रुपला काहीतरी टास्क देऊयात. कारण माझ्या संपर्कात ही लोक जास्त नाहीयेत. जसे बाकीचे कार्यक्रम घेणारे, त्यांना मी काही उद्दिष्ट सांगते, संकल्प सांगते, ऊर्जा टॅप कशा करायच्या सांगते, स्वतःची उन्नती कशी करायची सांगते. मग या उद्दिष्टाने मी यांना टास्क दिला, की एक नक्षत्र घेऊ. जसं आपल्याला हवंच आहे, तसं सुलक्षणा मॅडमनी घेऊनच झालंय, नक्षत्रांवर बोलूनच झालंय. थोडं थोडं त्यांनी बोललेलं आहे. मग एक नक्षत्र आपल्याला पुढे जाण्यासाठी हवं होतं, म्हणून मग मी सीता मॅडमना म्हटलं घ्याल का? सगळ्यांना विचारलं, ते सगळे तयार झाले. फक्त एक मॅडम नाही तयार झाले, ते नवीन आहेत. त्या हो म्हटले आधी, नंतर सोडून गेल्या माझं हे काही सांगून. तर ठीक आहे, पण हे कार्यक्रम त्यांच्यासाठी हे झालाय आणि फारसं याच्यातून मला या लोकांशी संवाद नाही साधता आला. तो मी आता साधेलच. आणि म्हणून वंदना निमजे मॅडमशी पण मला बोलायचंय, कालपासून फोन करायचाय, की त्यांनी एक आघाडी घेतली, नवीन असून एक धाडस दाखवलं. पण हळू-हळू या टप्प्याने पुढं पण जायचंय आपल्याला. कारण स्वतःची उन्नती करून घ्यायची. तर स्मिता मॅडम
धन्यवाद तुमचे. आणि हे उद्दिष्ट ठेवून हो तुमचं मॅडम. स्टडी सर्कल सुरू तुमचे करा, धन्यवाद की मला आज कारण व्यासपीठ तुम्ही मिळालं मॅडम. महत्वात सिनियर आहात. तुम्ही हो. ग्रुप करून तुमचा स्टडी सर्कल लवकर सुरू करा अशी माझी इच्छा आहे. नाही आणि सेवा आणि द्यायची काम करणार मॅडम. मी असं म्हटलं हं. की आता नक्षत्र तसं गणावाईज पण बोलता येतं मॅडम. आपण तो बोलूया, आपण हो, म्हणजे हो, डिस्कस हो, करूया की गण हो. कसे असतात त्याच्या वाईज पण आहे. म्हणजे एवढं सूक्ष्म आहे आणि खूप डीप आहे. हे वास्ट आहे सगळं, ज्योतिष वगैरे ही बरोबर. शास्त्र आहेत ना. हा, तर आणि तेवढं सखोलंय. महत्वाचे पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही अभ्यासाचे सगळ्यांनी. नक्षत्राचं झाड अभ्यासा, त्याच्या देवता काय आहे ते अभ्यासा. हे तुम्हाला मोटिवेशन साठी दिलेलं आहे. कारण आता ऊर्जा ज्या सगळ्या बदलतायत ना, तर आपल्याला सनातन ज्ञानाकडे नेत आहेत. आणि नक्षत्र ज्ञान ही सनातन आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, ग्रहांच्या इफेक्ट पेक्षा या नक्षत्रांचे इफेक्ट जास्त आपल्यावर होणार आहे तिथून पुढं. होतच होते. पण या गोष्टींकडे आपल्याला, या ऊर्जांकडे जायचंय. आणि म्हणून हे आपण करतोय. हे पण एक उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवून त्याचं स्वतः अभ्यास करायला लागा. आता इंटरनेटवर टाकलं की सगळं येतं. युट्यूबवर टाकलं की सगळं येतं. हे आपण अभ्यास करायला हवाय ना. आपणही थोडी बोटं वापरली पाहिजेत. ऍट द फिंगर टिप ग्लोब आपल्या जवळ आहे. सगळा विश्व आपल्या जवळ एका फिंगर टिपवर आहे. तो वापरा फिंगर टिप. सगळं इथून अपेक्षा नाही. तुम्ही वापरा, तुम्ही सर्च करा, तुम्ही पॉइंट्स काढा, तुम्ही लिहा. आज माझी 7 पानं भरलेली आहेत. मग कार्यक्रमाला बसायच्या आधी मी पण हे सगळे नक्षत्र म्हणजे माझ्या रिलेटेड, माझे आणि मुलाचे 2 केले. नुसतं मॅडमचं ऐकून त्यात पॉइंट ऍड केले. हे तुम्ही करा. चला, सगळ्यांना धन्यवाद. मॅडम नुसतं बसून मॅडम मला कार्यक्रम पूर्ण अटेंड करायचे कॉन्फिडन्स नाहीयेत. होता. मॅडम चॅट बॉक्स वाचा एकदा स्मिता मॅडम. हा बोला श्रद्धा मॅडम. अहो मी बोलते मॅडम, बोला सीमा बोला सीमा मॅडम बोला. हा. सीमा मॅडमची अहो मुलगी मला बरं काय आहे पूर्ण स्मिता कॉन्फिडन्स. मॅडम. स्मिता मॅडम या सीमा माने हा. मॅडमच्या मुलगी आहे. मुलगी आहे. हो हा, हो बोला. हो, दोन्ही मुली आहेत, स्नेहल भोसले आणि स्मिता मॅडम. दोघीही हा मुलीच आहेत माझ्या. हा, हा मला हिच्याबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. ही खूप छान बोलणार, कारण आम्हालाही घरातली सगळ्यांना आईचे अशीच वाटते. आशीर्वाद होते मॅडम बघा. हो. आणि माझ्यासाठी कायम खास असतात. करून मला खूपच हे करते. जिकडे जाईल तिकडे घेऊन जाणे, करणे, हाताला धरून नेणे, करणे, हे सगळं ही करत असते. तिला अनेक अनेक आशीर्वाद आईचे. हो. कसं असतं मॅडम, हे छान. बघा, धन्यवाद आई मॅडम. वडिलांनी आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलेलं असतं आणि आज उभं केलेलं असतं. त्याच आई वडिलांचे आज आपल्याला हाताला, त्यांच्या बोटाला धरून आणि आई आपण ती सतत आपली तुमच्या जबाबदारी बरोबर आहे. आहे. हो, आहेत आहेत. आणि आहे आशीर्वाद. आणि आपल्या ग्रुपचेही आशीर्वाद मॅडम, तुमचे आशीर्वाद. म्हणजे मी म्हणलं ना, युनिव्हर्सल एनर्जी देत असते. तर हे आशीर्वादच कुठंतरी काम करतात. हे फार मी मानतेच. आणि सगळं त्यामुळे आपल्या ग्रुप ऊर्जेला आणि सगळ्या साधकांना आई वडिलांचे आशीर्वाद तर कायम असतात. मॅडम, तुम्ही हे व्यासपीठ दिलं तर तुम्हालाही खूप खूप म्हणजे अगदी धन्यवाद. अगदी ग्रॅटिट्यूड. म्हणजे हे शब्दात व्यक्त म्हणजे न करण्यासारखंच म्हणजे हे आहे. आणि शब्दच कमी पडतात. पण हे असं आपण हे करूया. आणि सगळ्यांनी छान शांतपणे ऐकून घेतलं. आज गुरुतत्व ऍक्टिव्ह होतं माझ्याकडनं. काम म्हणजे गुरुनी करून घेतलं. आणि आता आम्हालाही कर्केतला म्हणजे 6वा गुरु आहे आमच्या राशीला. 6 हाऊस मधला गुरु तो सेवाच देणार आहे. तर अशी सेवा देण्याचं काम मी अवश्य मॅडम हो, आपल्या प्लॅटफॉर्मवर स्नेहल नक्की करेन. मॅडमची सुद्धा याच्यातच डॉक्टरेट आहे. अमृता मॅडम म्हणतात स्नेहल मॅडमची डॉक्टरेट आहेत का? हो, हो. स्नेहल मॅडमनी पण ज्योतिषमध्येच डॉक्टरेट केलेलं आहे. आणि अजून एक मॅडम नवीन आल्यात आपल्याकडे, त्यांचीही डॉक्टरेट चालू आहे. तर त्यांना 100 पत्रिका हव्या होत्या. पण तुम्हाला माहितीये माझा स्वभाव जरा वेगळा आहे. मी आधी चेक केलं त्यांची साधना, त्यांचं सगळं. आणि माझ्या सॅटिस्फॅक्शनला उतरलं नाही. जसं आता स्मिता मॅडम साधना करतात. स्वतः शिवसरोदय साधक आहेत त्या. शिवसरोदयाचं माहिती आहे त्यांना. त्यामुळे त्यांचं आणि माझं ट्युनिंग आहे. नाहीतर कशाला झालं असतं. पहिली नाही. साधना आपल्यामध्ये लक्षात ठेवा. हो. आध्यात्मिक बैठकीशिवाय आणि नाही हे होत. मी स्नेहल मॅडमना सुद्धा सांगू इच्छिते. सीमा मॅडम, तुम्ही पण स्नेहल मॅडमना आपल्या ध्यानाला जोडून घ्यायचे. त्या नसतात. तर ध्यान म्हणा किंवा अजून काही. तर स्नेहल मॅडम आहेत का आता? स्नेहल हो मॅडम, प्रीती मॅडम. मॅडम, हा हो मॅडम, मी स्नेहल मॅडम. पण ध्यानामध्ये मॅडम आणि असते. प्रीती मॅडम, तुमच्या दोघींना हे आहे. तर त्या नवीन मॅडम पीएचडी करत होत्या. त्यांना 100 पत्रिका हव्या होत्या. पण मी एंटरटेन केलं नाही. मी असे प्रश्न विचारले की त्यांना त्याची काही उत्तरं देता आली नाही. आणि मग मी ठरवलं काही पत्रिका आपल्या लोकांच्या द्यायच्या नाहीत. कारण कसं आहे हॅलो की मॅडम. साधना असेल तर तुम्ही व्यवस्थित काम करणार असं मला तरी वाटतं.
हो. हा मॅडम हॅलो मॅडम. रोज हा. आहे ना हा, ती मी पण चक्रा ध्यानात धानाला माझ्या असते. बरोबर असते, ती असते आणि वैशाली पण एका असते. वेळेला बोला, एकेकाने एका वेळेला बोला. हात वर हा करा आधी. हा, स्नेहल स्नेहल मॅडम भोसले आहे बोला. ना. हा हा, मी पण ना ध्यानाला जोडलेली आहे मॅडम. मी पण बर. अनुग्रहितच आहे आणि माझ्या करताय का गुरूंचं तुम्ही ज्ञान माझ्याकडे रेग्युलर ध्यान? आहे. आमच्या बरोबर कधी दिसलं नाहीत हो. तुम्ही. नाही नाही, आमच्या मी ना ग्रुपला आमच्या ग्रुपला हा, जरा ऍक्च्युली कनेक्ट व्हा ना. हा, आत्ता तुमचं चक्र ध्यान चालू आहे ना, तेव्हा मला नाव द्यायला जरा उशीर झाला आणि थोडे ओके. पिरियड्स पण होते, त्यामुळं मी नव्हते. त्याच्यानंतर मग मम्मीच्या ह्याच्यावरती मी पण ध्यान करते. वैशाली सुद्धा आमच्या बरोबर असते. बर बर बर, छान. हा 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 हा. अजून मॅडम कोणाला, रोज रोज सीमा मॅडम ध्यानाला बोलायचंय का तुम्हाला? हा हा हा. रोज ह्या बोला. दोघी पण ध्यानाला असतात माझ्या बरोबर, कारण मी अरे वा, घरातच असते, बोललेलं ऐकू येतं ना, त्यामुळे ह्या दोघीही माझ्या बरोबर ध्यान करतात रोज. छान छान छान. बघा, आणि ह्याच्या नाही आधी का? पण रोज आम्ही 4:30ला उठून ध्यान करतच होतो, तिघी पण. छान, मस्त. हो. चला, आता भेटूयात उद्या. हो. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद. मॅडम. बोलण्याची धन्यवाद. संधी मिळाली, युनिव्हर्सनी करून घेतलं आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.